मित्रांनो नमस्कार, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण जेव्हा एखादी LICची पॉलिसी काढतो आणि ती 2 किंवा 3 वर्षामध्ये ती आपण सरेंडर करतो तर पैसे कमी भेटतात. हो, बरोबर आहे, पैसे कमी मिळणार. जे तुम्ही पैसे भरता आहेत ते सुद्धा भेटत नाही, लॉस होतो. ओके, याच्या मागचे कारण कसं आहे बघा. आपण एखादी रूम विकत घेतो, बरोबर. समजा आपण एखाद्या बिल्डरला 2 लाख रुपये टोकन अमाऊंटसाठी दिले आणि काही महिन्यानंतर आपण त्याला बोललो की एक काम कर, माझा रूम मला कॅन्सल करायचा आहे, माझे 2 लाख रुपये मला परत दे. तर तो बिल्डर देईल का परत? नाही देणार. तर तो त्याची पैसे कट करून देणार, जे पण काय असेल ते, बरोबर. तसं LICमध्ये सुद्धा असते. कारण LICसोबत तुम्ही 20 वर्षाचा अग्रीमेंट केलेला असतो की मी पूर्ण 20 वर्षे भरणार. 20 वर्ष भरल्यानंतर मला एवढे पैसे भेटणार, हे आपण ॲग्रीमेंट केलेला असतो. आपण फॉर्ममध्ये साईन केलेली असते. आणि अचानक जर तुम्ही पॉलिसी बंद केली तर तुमचे पैसे हे लॉस होणारच आहे मित्रांनो. तर पॉलिसी बंद करण्याच्या अगोदर हा विचार करावा. तसेच आपण जर पॉलिसी बंद करतो तर पॉलिसीमध्ये जो काही बोनस ॲड होतो तो तुम्हाला भेटत नाही, तो डायरेक्ट मॅच्युरिटीमध्येच भेटतो. तो सुद्धा तुमचा लॉस होतो. म्हणून पॉलिसी काढतेवेळी आणि पॉलिसी घेतेवेळी काळजीपूर्वक ऐका आणि काळजीपूर्वक समोरच्याकडून माहिती घेऊन घ्या. नंतर इश्यू होतो. धन्यवाद.